इडलीसाठी 1 वाटी ताजे मटार घेतले आहेत। हे मटार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता ह्या मटारची पेस्ट करून घेण्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे। नंतर यामध्ये 3 छोटे तुकडे आलं आणि 3 हिरवी मिरची तुकडे करून घालत आहे। हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। नंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्या। अशा प्रकारे फाईन पेस्ट करून घेतला आहे। आता इडलीचे बॅटर बनवून घेण्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी सुजी घेतली आहे। या इडलीसाठी बारीक रवा घेऊ नका। नंतर यामध्ये रूम टेम्परेचर मधील 1 वाटी दही घालत आहे। मटार इडलीसाठी थोडं आंबट असलेलं दही घ्या। थोड्या आंबट दह्याची इडली छान लागते। नंतर यामध्ये मिक्सर मधून बारीक केलेली पेस्ट घाला। आता हे तिन्ही जिन्नस चांगले एकजीव करून घ्या। मिक्सरच्या भांड्याला लागलेली पेस्ट पाणी घालून यामध्ये घालत आहे। मिक्सरच्या भांड्यामधील पाणी घातल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्या। बॅटर व्यवस्थित भिजलेलं आहे। यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालू नका। ताज्या मटारमध्ये स्वतःचं पाणी असते, त्यामुळे गरज भासल्यास आपण यामध्ये नंतर पाणी घालू शकतो। आता हे बॅटर 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवा। 20 मिनिटे झाले आहेत। बॅटरची कन्सिस्टन्सी बघूया। भिजवलेले बॅटर 20 मिनिटे ठेवून दिल्यामुळे सुजी छान फुललेली आहे। आता ह्या बॅटरला 2 ते 3 मिनिटे चांगलं फेटून घ्या। बॅटरची कन्सिस्टन्सी बरोबर आहे। यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज नाही। 2 ते 3 मिनिटे बॅटर व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घाला। बॅटरमध्ये मीठ घातल्यानंतर बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्या। नंतर एका छोट्या भांड्यामध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे। काजू तेलामध्ये घालून तेलामध्ये हलकेसे परतून घेत आहे। 7 ते 8 काजू 2 तुकडे करून घेतले आहेत। काजूचा थोडासा रंग बदलल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्या। नंतर ह्याच गरम तेलामध्ये 1 चमचा मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये 1.5 चमचा उडदाची डाळ घाला। उडदाची डाळ तेलामध्ये छान परतून घ्या। डाळ तेलामध्ये छान परतली गेली आहे। आता गॅस बंद करा। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये 10 ते 15 कढीपत्त्याची पाने घालत आहे। कढीपत्त्याची पाने घालताना बारीक चिरून घाला, फ्लेवर छान येतो। आता हा तयार केलेला तडका गरम असतानाच बॅटर मध्ये घाला। तडका इडली बॅटर मध्ये छान मिक्स करून घ्या। ह्या इडलीसाठी दह्याचे प्रमाण घेताना ताजे हिरवे मटार आणि सुजी ह्या दोन्ही मिळून जे प्रमाण होईल त्याच्या अर्ध्या प्रमाणात दही घ्या। ही इडली सॉफ्ट आणि स्पॉन्जी होण्यासाठी योग्य प्रमाण खूप आवश्यक आहे। अशा प्रकारे तडका बॅटर मध्ये छान मिक्स करून घेतला आहे। इडली प्लेटला तेलाने ग्रीस करण्याची प्रोसेस इडली बॅटर भिजवण्याच्या आधी सुद्धा करून घेऊ शकता। हे आधी तळून घेतलेले काजू आहेत। प्रकारे एक एक काजूची फोड ठेवून इडली डेकोरेट करून घेणार आहोत। अशा प्रकारे काजूने डेकोरेट करून घेतल्यामुळे इडली दिसायला छान दिसते। बॅटर मध्ये घालण्यासाठी रेग्युलर फ्लेवरचा इनो फ्रूट सॉल्ट घेतला आहे। बॅटर मध्ये अर्धा चमचा इनो घालत आहे। जर तुम्ही इनो ऐवजी बेकिंग सोडा घालत असाल तर पाव चमचा घाला। इनो घातल्यानंतर बॅटर एकाच दिशेने मिक्स करून घ्या। बॅटर खूप जास्त वेळपर्यंत मिक्स करून घेऊ नका। जास्त वेळपर्यंत बॅटर मिक्स करून घेतलं तर बॅटर मधील बबल्स निघून जातात, यामुळे इडली सॉफ्ट आणि स्पॉन्जी होत नाही। इनो घातल्यानंतर बॅटर छान फुगलेला आहे आणि बॅटरचा साईज पण वाढलेला आहे। आता हे तयार बॅटर लगेच इडली प्लेट मध्ये घाला। इडली प्लेट मध्ये बॅटर घालताना ते पूर्णपणे भरून घेऊ नका। प्लेट मध्ये बॅटर अर्ध्यापेक्षा थोडे जास्त घाला। प्लेट मध्ये बॅटर घातल्यानंतर चमच्याने अशा प्रकारे थोडं एकसारखं करून घ्या आणि नंतर प्लेटला हलकसं टॅप करून घ्या। आता इडली वाफवून घेण्यासाठी स्टीमर मध्ये 2 ग्लास पाणी घालत आहे। स्टीमर मध्ये पाणी घातल्यानंतर गॅस चालू करा। नंतर स्टीमरवर झाकण ठेवून पाण्याला चांगली उकळी येऊ द्या। पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये लिंबाचा एक छोटा तुकडा घालत आहे। आता सर्व इडली प्लेट स्टीमर मध्ये ठेवा। सर्व इडली प्लेट स्टीमर मध्ये ठेवून झाल्यानंतर स्टीमरवर झाकण ठेवा आणि मध्यम गॅसवर 5 ते 6 मिनिटे इडल्या वाफवून घ्या। 5 मिनिटांनंतर चाकूने किंवा काटे चमच्याने इडल्या चेक करून घ्या। काटे चमचा क्लीन निघत आहे। अशा प्रकारे काटे चमचा क्लीन निघत नसेल तर आणखी 2 मिनिटे इडल्या वाफवून घ्या। आता सर्व इडली प्लेट स्टीमर मधून बाहेर काढून घ्या। इडल्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच प्लेट मधून काढून घ्या।
सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली तयार झाली आहे। इडल्या पूर्णपणे थंड होऊ दिल्यामुळे व्यवस्थित निघत आहेत। अशा प्रकारे इडली प्लेट मधून सर्व इडल्या काढून घेत आहे। ताज्या हिरव्या मटारची पटकन होणारी हेल्दी आणि टेस्टी इडली खाण्यासाठी तयार आहे। अशा नाविन्यपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळण्यासाठी खाली असलेल्या सबस्क्राईबचं बटन दाबा आणि त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा।